आयज काल सगळो तूं आयकतले पेपराचेर एक्सिडंट जातात, चड करून रेंट अ कार. बट रेंट अ कारूच न्हू ते एक्सिडंट ह्या रोडाचेर गोवा इज बिकम वन ऑफ द रोड किलर्स. इतले एक्सिडंट जातात आनी हांव जेन्ना सोदपाक गेलो तेन्ना थोडी रिसर्च करपाक तेन्ना डेथ्स आर मोस्टली ऑन द रोड्स between the age group of 16 to 45. So they are two-wheelers, young fellows who have just got license, do not have license, and licenses are today purchasable. हे सगळ्यांक खबर आसा. इतले करून भुरगे आमचे यूथ मरत आसात. टुरिस्ट हांगा एन्जॉय करपाक येतात ते मरतात. सो वॉट इज द मेसेज वी आर गिविंग टू द टुरिस्ट टू विजीट गोवा? खूब जाण म्हणटा रेंट अ कार कॅन्सल करचें, कोण म्हणटा लायसन्सा स्ट्रीक दिवपाचे. हे सगळे जे चल्लां भानगड्यो ते एकाच कारणा लागून की ट्रान्सपोर्ट जी आहा, रोड सेफ्टी जी आहा ते कांयच गोंयांत ना. आनी हेका जबाबदार कोण? आतां तुवें पळयतलो हितून रस्ते जबाबदारी बसता. पॉट होल्स अशे आसा बरो मनीस पासून फोंडाक पडटलो म्हणटा तसल्यो खबरो. मिनिस्टर सरकाराचो म्हणटा हे सगळे पाड घातला म्हणून रस्त्यांनी म्हणून. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट खणटा, ते सायडीक PWD खणटा, ह्या वाटेन पावसान डांबोर घालता. खंयचे खंयच चल्ला. आतां सरकारचो मिनिस्टर पासून उलोवंक लागलो ह्या सरकाराचे विरोध ह्या रस्त्या बद्दल, अँड दॅट इज वन ऑफ द कॉज ऑफ मेजर एक्सिडंट्स. आता एका एक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून आसा, तो कितें करता? आयज पासून एक प्रश्न सोडोवंक ना. फाटीं रेंट अ कॅब म्हणटा ते कितें करताले, ते मिटींग घेता कांय ना तेजे. नो एंड, नो रिजल्ट ओरिएंटेड फायनल कंक्लुजन ऑफ एनी मिटींग. देन वी हॅव द टॅक्सी इशू विच इज बर्निंग फॉर सो लॉंग. आमचे कितें ते हेजे मिटर घालता म्हणटात ते, डिजिटल घालता म्हणटात ते. येस, नो solution. As long as this government is not having solutions for all these problems, and we have young talented boys meeting deaths on the road, my request would be, it is time for the young generation, the so-called Gen Z, to take charge of the situation and see that this government brings at least discipline in traffic in Goa, and see that deaths are minimized, if not eliminated totally. My appeal, Gen Z, rise up. Like, share, and subscribe.